नमस्कार. सत्यमेव जयते वॉटर कप 2017 ही स्पर्धा पार पडली, आता संपली सुद्धा. या स्पर्धेत बच्चा कच्च्यांनी मोठ्यांना धडे दिले, बायांनी बाप्यांना लाजवलं, बाप्यांनी एका उडीत समुद्र पार केला, एका फटकऱ्यात डोंगर फोडला आणि त्यामुळे पत्थराला सुद्धा पाझर फुटला. उन्हाची आग गार पडली. गावातल्या पाण्याला कुठं उधळावं, कुठं चालावं, कुठं थांबावं ही शिस्त लागली. आणि हे सगळं घडलं कारण महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस मनात एकच आरोळी देत होता. कोणती तर तुफान आलया. मी आणि माझे सहकारी तुमचं मनापासून स्वागत करतो. आज आपल्यात पाणी फाउंडेशनचे डॉक्टर अविनाश पोळ सुद्धा आलेले आहेत. त्यांचं टाळ्या वाजवून जोरदार स्वागत करूया. या स्पर्धेचा प्रवास कसा झाला हे आज आपण पाहणार आहोतच, पण त्याची सुरुवात कुठून आणि कशी झाली ते पाहूया. साल 2016 मध्ये महाराष्ट्रातल्या 3 तालुक्यामधल्या अनेक गावातल्या गावकऱ्यांनी सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या द्वारे स्वतःच्या हिमतीवर दुष्काळाशी 2 हात केले आणि 2016च्या पावसाने त्या गावांना पूर्वी कधीही केलं नव्हतं असं पाणीदार केलं. यातून प्रेरणा घेऊन पाणी फाउंडेशननं या वर्षी या स्पर्धेचा आवाका 10 पटीनं वाढवण्याचा निर्णय घेतला. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील 13 जिल्ह्यांच्या 30 तालुक्यांमधल्या प्रत्येक गावाला या स्पर्धेत सहभागी होण्याचं निमंत्रण मिळालं. हे मोठं काम होतं. या कामाला आर्थिक सहाय्य मिळालं भारतातील कॉर्पोरेट क्षेत्रातील दिग्गजांकडून. जेव्हा आमिर आणि त्यांच्या टीमने पाणी फाउंडेशन बद्दल आम्हाला सांगितलं, मुकेश आणि मी ताबडतोब या सहभागी होण्याचं ठरवलं. मला विश्वास आहे की संवादाची ताकद, गावकरी आणि व्यवस्था यांच्यातील भागीदारी आणि समाजाने केलेलं श्रमदान यावर आधारित पाणी फाउंडेशनचे जे काम आहे त्यामुळे लाखो गावकऱ्यांची आयुष्य बदलतील. आणि रिलायन्स फाउंडेशन या पुढाकाराला अजून मोठ्या स्तरावर नेण्यास कटिबद्ध आहे, जेणेकरून एक दिवस महाराष्ट्र पूर्णपणे दुष्काळमुक्त होईल. When I saw the presentation that Satya first made, सत्याने दिलेलं प्रेझेंटेशन पाहून मला हा विश्वास वाटला की ही काही नुसती हवेत सुचलेली गोष्ट नाहीये. प्रत्येक गोष्टीवर बारकाईने लक्ष होतं आणि आमिर या कामामागे उभा आहे ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. कारण आमिर जे काम हाती घेतो त्याचं तो सोनच करतो. त्यामुळे मला खात्री वाटली की हे काम नक्की यशस्वी होणार. What attracted me to पाणी फाउंडेशनचं या कामाप्रती असलेलं समर्पण मला भावलं. संस्था म्हणून या विषयाची नाडी पाणी फाउंडेशनने अचूक ओळखली आहे आणि संपूर्ण राज्यात एक लोक चळवळ निर्माण करण्याच्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न आहेत. ये सबसे महत्वपूर्ण बात है क्योंकि जब जन आंदोलन होता है तभी आगे कुछ परमानेंट सोल्यूशन पाए जा सकते हैं. टाटा ट्रस्ट म्हणून आम्हाला अत्यंत आनंद होतोय की पाणी फाउंडेशनने त्याच पद्धतीचा अवलंब केलाय ज्या पद्धतीनं एकात्मिक ग्रामीण विकास साधला जाऊ शकतो. स्पर्धेसाठी जलसंधारणाचं ट्रेनिंग देणं हे मोठं आव्हान होतं. 2000पेक्षा जास्त गावांवरून येणाऱ्या 10,000 प्रशिक्षणार्थींना जलसंधारणाचं ट्रेनिंग द्यायचं होतं, ज्यासाठी एकूण 22 ठिकाणी ट्रेनिंग सेंटर्स खोलले गेले. WOTR वॉटर आणि स्पर्श या संस्थांनी या कामात महत्वाची भूमिका बजावली. सोबतच मागच्या वर्षीच्या वॉटर कप स्पर्धेतील सहभागी गावातील ती लोक सुद्धा प्रशिक्षक बनून या कामात जोडली गेली, ज्यांनी आपल्या गावात जलसंधारणाच्या कामांमुळे होणारे चमत्कार प्रत्यक्ष पाहिले होते. ट्रेनिंगची तयारी म्हणून पाणलोट विकासाची तांत्रिक माहिती सहज पद्धतीने समजावून सांगणाऱ्या 20 पेक्षा जास्त फिल्म्स बनवल्या गेल्या आणि ज्यासाठी जन्म झाला चतुरराव आणि चतुराताई या 2 जलसंधारण मित्रांचा. मंडळी, चतुरराव आणि चतुराचा तुम्हाला नमस्कार. ट्रेनिंग सेंटर्सना ट्रेनिंगसाठी आवश्यक सुविधांनी सुसज्ज केलं गेलं. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात जोमात प्रशिक्षण सुरू झाली आणि एप्रिल आणि मेच्या महिन्यात स्पर्धेत कमाल करून दाखवण्याचा दृढ संकल्प करून प्रशिक्षणार्थी गावकरी आपापल्या गावी परतले. स्पर्धेच्या 45 दिवसांमध्ये महाराष्ट्रभरच्या वेगवेगळ्या गावांच्या दुष्काळग्रस्त पासून पाणीदार होण्याच्या प्रयत्नांचे साक्षीदार बनले आमिर खान आणि किरण राव. वा
अशा पद्धतीनं स्पर्धा पार पडली. लोकांनी अपार कष्ट घेतले, पण त्यांचं काम जवळून अनुभवण्यासाठी, गावोगाव फिरत त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी, इतकंच नाही तर त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करण्यासाठी आमिर खान आणि किरण राव हे सुद्धा तिथं जातीनं उपस्थित होते. आणि आज ते इथे आपल्याला भेटायला आलेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आमिर आणि किरण यांचं. आमिर आणि किरण, ज्या गावांची आम्ही नावं सुद्धा ऐकलेली नव्हती त्या गावांमध्ये तुम्ही फिरलात, तिथल्या लोकांच्या आयुष्याला स्पर्श केला, त्यांना तुम्हालाही नक्कीच त्यातनं काहीतरी गवसलं असणार. काय सांगाल त्या अनुभवाविषयी? दरअसल जब हम निकले थे यहाँ से, हमने कहा था कि हम लोगों का उत्साह बढ़ाने गांव-गांव में जाएंगे, लेकिन जो लोगों का उत्साह देखा हमने, उससे हमारा उत्साह बढ़ गया, क्योंकि हम लोग ऐसे कमाल के लोगों से मिले हैं जो ऐसे मतलब चट्टान की तरह खड़े हैं. मतलब एक एक इंसान से जो हम मिले हैं उससे हमको इतना कुछ सीखने को मिला है, इतनी प्रेरणा मिली है हम लोगों को कि इट वाज रियली अ ह्यूज लर्निंग एक्सपीरियंस. बहुत कमाल का एक्सपीरियंस रहा. हम लोग ऐसे गांव में गए जहाँ कुछ भी नहीं है, जहाँ लोगों के पास इतना कम होने के बावजूद उनके पास आशा है, उनके पास करने का वो जोश है. हम लोग शहर में इतने सिनिकल हो जाते हैं, इतना हम सोचते हैं कि सब कुछ इतना बेकार है, क्या सब कुछ नहीं बदलेगा, कुछ बदलेगा, ये हमारी सोच हो जाती है. और वहाँ कुछ ना होने के बावजूद ऐसे जो आशा है लोगों के मन में, बहुत हमको छू गया वो दिल तक. जो मुहिम शुरू हुई है उस वक्त जिस इंसान से मैं मिला जी, और जिसने हमें ये दिशा दी कि इसको हमें एक लोक चळवळ बनाना है, एक पीपल्स मूवमेंट बनाना है, एक जन आंदोलन बनाना है. हमारे सीएम साहब देवेंद्र फडणवीस जी, वो भी आज यहाँ मौजूद हैं और मैं उनको न्योता देना चाहूँगा. प्लीज वेलकम देवेंद्र फडणवीस जी. नाही, आज झाल्या साध्या टाळ्या, परंतु आज 25 मे 2017 ही तारीख मी कधीच विसरणार नाही. कारण काही तासांपूर्वी आपले माननीय मुख्यमंत्री लातूरहून मुंबईला हेलिकॉप्टरनं परत येत असताना त्यांच्या हेलिकॉप्टरला मोठा अपघात झाला. एखादा सर्वसामान्य माणूस असता तर तो हबकला असता, तो वरमून बसला असता, घाबरला असता, परंतु आपले डॅशिंग मुख्यमंत्री घाबरले नाहीत, तर पुढच्या क्षणाला त्यांनी काम करायला सुरुवात केली. मुंबईत आले, इतर कामं संपवून ते महाराष्ट्राला पाणीदार करण्यासाठी आपल्यामध्ये उपस्थित आहेत. एकदा जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं अभिनंदन करूया, त्यांचं स्वागत करूया. जी, तो मेरी 15 मिनट बाद जो हादसा हुआ था उसके बाद मेरी बात हुई और सर ऐसे बात कर रहे थे जैसे कि कुछ हुआ ही नहीं. इतना उनका आवाज़ में डायनामिज्म था और बोला कि सब लोग हम लोग फर्स्ट क्लास हैं, कुछ ऐसा नहीं हुआ है. और फिर उन्होंने ये भी बोला कि आप शाम का टाइमिंग चेंज मत करना, मैं उसी टाइम पे आ रहा हूँ. अरे क्या बात है, वाह. देवेंद्रजी, तुम्ही मुख्यमंत्री आहात, सगळी यंत्रणाच तुमच्या हाती आहे, तुम्हाला सगळ्या खबरी असतात, कुठे काय काम चाललंय, कसं चाललंय, आणि तुम्ही स्वतः त्या ठिकाणी जाऊन पाहताय की काय काम चाललंय. काय सांगाल या सगळ्या स्पर्धेविषयी आणि या सगळ्या कामाविषयी? एका शब्दात सांगायचं झालं जितू, तर या वॉटर कपने महाराष्ट्राला वेड लावलं. मी अख्ख्या महाराष्ट्राचा दौरा करतोय आणि ज्या प्रकारे लोक मेहनत करतायत, ज्या प्रकारे लोकांचा उत्साह आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, कॉन्फिडन्स, हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. दुर्दम्य आत्मविश्वास महाराष्ट्रामध्ये जागृत झालेला मी बघितला. छोट्या छोट्या गावांमध्ये, आदिवासी गावांमध्ये ज्या प्रकारे लोक काम करताना दिसत आहेत, मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं पाण्याशी जी मैत्री लोकांची आता नव्याने तयार झाली आहे त्याचं प्रत्यंतर आहे. आणि आपण आपलं जीवन बदलवू शकतो, खरंय, हे लोकांना आता समजलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, पूर्वी देखील कामं व्हायची, पण सोपी कामं सगळे करायचे आणि कठीण काम कोणीच करायचं नाही. आता मात्र अतिशय वैज्ञानिक पद्धतीने डोंगरावरचे चर असतील, कंपार्टमेंट बंडिंगचं काम असेल, बांध बंदिस्तीचं काम असेल, लूज बोल्डर स्ट्रक्चर असतील, प्रत्येक प्रकारची जी ट्रीटमेंट आवश्यक आहे ती लोकांनी केली, ती शिकून घेतली. आणि आता महाराष्ट्रामध्ये पूर्वी वॉटर एक्सपर्ट्स कमी होते, पण आता गावोगावी वॉटर एक्सपर्ट तयार झाले, ते आपल्याला शिकवू शकतात. मला असं वाटतं की हे जे वेड मी बघितलं ना, हे बदलवून टाकेल महाराष्ट्र. आणि शेवटी पाणी जे आहे ना, ते समृद्धी आणतं. पाण्यामध्ये ही ताकद आहे की ती
पूर्ण एखाद्या व्यक्तीचं जीवन, समाजाचं जीवन, गावाचं जीवन बदलवून टाकतं. तुम्ही बघा, जर जगाचा इतिहास आपण बघितला तर जगाच्या संस्कृती बसल्या कुठे? सगळ्या बसल्या नदीच्या किनारी. कारण प्रत्येकाला माहिती होतं की पाण्याशिवाय जीवन नाही आहे. आज जी गरिबी आहे, आज गावामध्ये जी अवस्था आहे, या प्रत्येक गोष्टीकरता कारणीभूत जर काही असेल तर पाणी आहे. आणि ते पाणी जर आपण आणलं तर गाव बदलेल, समृद्धी येईल. आणि ते वॉटर कपनी लोकांना अक्षरशः पटवून दिलेलं आहे. आणि म्हणून खरोखर मी आमिरचं आणि वॉटर कप टीमचं अतिशय मनपूर्वक तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करतो. पण सर, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे जी आमिर सरांनी सांगितली की तुम्ही दिशा दाखवलीत आणि मग पुढे काम सुरू झालं. तुम्ही प्रेरणा दिलीत आणि कामाचा आवाका वाढला आणि तो आणखी वाढणार आहे. याच सोबत म्हणजे काय की आज इथे स्वतः मुख्यमंत्री उपस्थित आहेत, तर मला त्यांना एक फिल्म दाखवायची आहे. ही फिल्म त्यांच्या क्षेत्राशी संबंधित आहे आणि ती साधीसुधी नाही आहे, अगदी आटीतटीची लढाई असलेली आहे. ती काय आहे आपण बघूया. विदर्भातल्या उमरखेड तालुक्यामधल्या कृष्णापूर गावात काही गटांमध्ये कमीत कमी वेळात सीसीटी खणण्याची स्पर्धा आयोजित केली गेली. ही स्पर्धा होती स्थानिक राजकीय पक्षांमधली स्पर्धा. विविध पक्षांना काय केलं, आम्ही एक सीसीटी दिली. हे काम तुम्ही किती मिनिटात पूर्ण करू शकाल आणि ते बी काम दर्जेदार झालं पाहिजे. जसं तुमचं निवडणुकीचं काम दर्जेदार होते ना, त्याच पद्धतीने हे काम दर्जेदार झालं पाहिजे. आणि ही नेते मंडळी सुद्धा पाण्यासाठी एकत्र आली. पाण्याला कुठला रंग नाही, पाण्याला कुठला भेदभाव नाही, म्हणून सर्व आम्ही पार्टी पक्ष विसरून या ठिकाणी एकत्र आलो ते मानव जातीसाठी. एक नागरिक म्हणून या ठिकाणी आमचे राजकारणाचे चपला जोडे खेटर हे जे आहेत ते बाजूला या ठिकाणी सोडूनच काम करायला पाहिजे. तरच खऱ्या अर्थानं गावचा, तालुक्याचा, जिल्ह्याचा, राज्याचा विकास होऊ शकतो. हा जो पॅटर्न आहे की आम्ही सर्व राजकीय पक्षाला कृष्णापूरमध्ये एकत्र आणून काम करू शकतो, हा पॅटर्न आम्हाला अख्ख्या महाराष्ट्रभर, भारतभर पसरवायचा आहे. हे कौतुकास्पद पाऊल उचलणाऱ्या नेते मंडळींची भेट घेतली आमिर खान आणि किरणराव यांनी. नमस्कार. तो हम लोग ने सुना कि ये इलाके में आप लोगों ने एक बहुत खास निर्णय लिया, उसके बारे में हमें बताइए. इथल्या सगळ्या गावातल्या सगळ्या पार्टीच्या पक्षाच्या लोकांनी एकत्र बसून पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून जे श्रमदानातून काम करण्याचं ठरलं, त्यासाठी सर्व गावकरी मंडळी, सर्व पक्षाचे, वेगवेगळ्या पक्षाचे असताना सुद्धा या ठिकाणी एकत्र आले. कशी केलं तुम्ही हे निर्णय, कशी घेतला तुम्ही मॅडम सांगा. ते गावकऱ्यांनी आमच्याशी संपर्क साधला की असं आम्ही या पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून काम करतोय. आम्ही म्हणलं की खरोखरच निर्णय चांगला आहे. आम्ही तालुका लेवलला सुद्धा सर्व राजकीय पक्ष जे आहेत ते एकत्र बसलोत आणि या कृष्णापूरला पाणी टंचाईपासून दूर व्हावं असा निर्णय घेतला आणि सर्व एकत्र येऊन आम्ही श्रमदानाचं काम केलेलं आहे. तो ये कृष्णापुर के गांव के लोगों ने ये निर्णय लिया और आप सबको एक सारे पॉलिटिकल पार्टीज को एक किया. आप बताइए, आप लोग का क्या इसमें सोच थी? निवडणुकीच्या वेळेस आपण खूप एकमेकांना ताणतणाव करतोय, पण आज ही पाण्याबद्दल जी कामं करत आहोत, श्रमदान करत आहोत, त्यामध्ये खरोखरच सगळ्यांनी एकतेच्या भावनेने करायला पाहिजे या विचाराने मी इथं आलो. शेवटी आम्ही समाजातले प्रतिनिधित्व आहोत, त्याची नक्कल किंवा त्याचं अनुकरण हा समाज करत असतो. खूप मोठा इम्पॅक्ट होतो आणि निश्चितच यापुढे मला अपेक्षा आहे की आम्ही 250 गावात ही चळवळ आपल्या माध्यमातून घेऊन जाऊ. खूप छान, नक्की. ये हो सकता है तो कुछ भी हो सकता है. ये राजनीति अलग रख के सब लोग पानी के लिए एक साथ हो जाए तो बहुत बड़ी बात है. आप लोग का बहुत बहुत धन्यवाद. जो आप लोग ने किया है ये पूरे राज्य में बहुत अच्छा इसका असर होने वाला है और हम भी चाहते हैं कि कृष्णापुर जो गांव है वो राज्य के लिए पैटर्न बने, कृष्णापुर पैटर्न बन जाए, ये हमारी प्रार्थना है. धन्यवाद. नमस्कार. सर, काय सांगाल, सगळे एकत्र आले, किती सुंदर गोष्ट आहे. मला असं वाटतं की हे अत्यंत अचंबित करणारं अशा प्रकारचं दृश्य आहे. कारण यातल्या 2 लोकांना मी अगदी चांगला ओळखतो. एक भाजपचे आमदार आहेत आणि एक काँग्रेसचे माजी आमदार आहेत. आणि हे दोघं एकमेकांच्या विरुद्ध निवडणूक लढतात. मागच्या वेळेस त्यांनी यांना पाडलं, यावेळेस यांनी त्यांना पाडलं. पण ते दोघंही एकत्रित येऊन या वॉटर कप करता या ठिकाणी पाण्याचं काम करताय. मला असं वाटतं की जी सकारात्मक शक्ती आहे, जी काही आहे, आज अनेक आंदोलनं चालतात, मोर्चे निघतात, वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आपण करतो. या प्रत्येकाची ही सकारात्मक शक्ती जर पाण्याकरता लागली
तर महाराष्ट्र बदलायला 2 वर्षापेक्षा जास्त वेळ लागणार. वा, पण किती आनंदाची गोष्ट आहे की हे सगळं याची देही याची डोळा आपल्याला इथे पाहायला मिळतंय. तर मंडळी, अपूर्व असा योग आला आहे. मी आणि माझे सहकारी आहेत, आमिर खान, किरण राव आहेत आणि महाराष्ट्राचे लाडके डॅशिंग मुख्यमंत्री सुद्धा इथे आपल्यासोबत आहेत. खूप काही बोलण्यासारखं आहे. पाहत राहा कार्यक्रम तुफान आलया. समाजातला एक खूप मोठा घटक आहे, त्यांनी सगळ्यात जास्त काम केलंय. आणि थांबा ना, सांगते ना, समाजातला घटक म्हटलं मी उल्लेख करणार आहे कारण तो करणं अत्यंत महत्वाचं आहे. तुम्हाला सांगू कोण? तर या स्पर्धेच्या निमित्तानं जर 4 राजकीय पक्ष एकत्र येऊ शकतात तर बाकीच्यांची काय कथा. अनेक संगम या स्पर्धेच्या काळात पाहायला मिळाले. पाहूया एक छोटीशी फिल्म. ज्या समाजात मनामनामधल्या दऱ्या मिटतात, लोक एकत्र येतात, आपापसातले वाद भांडणं दूर होतात, असा समाज नक्कीच पाणीदार होतो. पाणी फाउंडेशनच्या विचारसरणीचा हा एक पायाभूत आधारस्तंभ राहिला आहे. आणि सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेमध्ये वारंवार हे दिसलंय की समाजातल्या वेगवेगळ्या स्तरांमधला दुरावा कमी होत चाललाय. सर्वजण एका ध्येयासाठी एक होत आहेत. ठिकठिकाणाहून एकमेकांना मदतीचे हात दिले जात आहेत. 1 मे महाराष्ट्र दिनी चला गावी या मोहिमेअंतर्गत शहरातील माणसं हजारोंच्या संख्येने श्रमदान करायला गावांमध्ये पोहोचली. आता पहिल्यांदाच आपण आपल्याच लोकांशी कनेक्ट होतोय खऱ्या अर्थाने असं वाटतंय. गावातले आणि शहरातले हा फरक मिटला. ते बाहेरून जे लोक आलेले ना, त्यांच्याशी बोलल्यानंतर ना आपण तेही आमच्यातलेच आहेत असं फील झाला. वर्षानुवर्ष चालत आलेली गावातली आपापसातली भांडणं आणि गटबाजीमुळे मनांमध्ये तयार झालेल्या दऱ्या मिटल्या. ऑक्टोबर 2016 मध्ये आमच्या गावामध्ये 2 गटांमध्ये हाणामारी झाली. एक जाधव गट आणि एक मोहिते गट. आणि दगडफेक एवढ्या स्पीडमध्ये सुरू होती की 100-120च्या स्पीडपेक्षाही जास्त जोरात दगड येत होते. आणि तो दगड जाऊन छोट्या मुलाला लागत होता, तिथं महिलेच्या डोक्यात, कोणाच्या पायावरती. मनात एकच विचार की ऑक्टोबरमध्ये आपले भांडणं झाले, आता गाव एकजूट करायचं कसं. पण पाण्याचं महत्त्व समजलं आणि वैर मिटलं. दुश्मनी भांडणं हे बाजूनं आम्ही विशेषच कट करून टाकला. त्या गावामध्ये आम्ही म्हणजे भांडणं करणारच नाही. एका शिशीटीला आम्ही मोहिते आणि जाधव सोबत खणतो. ते खणतील तर मी माती काढतो आणि मी माती काढतो ते खणतील. एकीच्या जादूने कित्येक गावं ओतप्रोत भरून गेली. जादू झाले, गाव एक झाल्यामुळे जादू झाली. गाव एक नव्हतं, जादू होत नव्हती. कित्येक ठिकाणी प्रशासकीय अधिकारी यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन जनता आणि त्यांच्यातली अढी दूर केली. दरवर्षी आमचा जो रोल आहे हा दुष्काळाच्या नंतरच्या उपाययोजना आहेत आम्ही करत आलो. पण फर्स्ट टाइम दुष्काळच येऊ नये म्हणून ह्या उपाययोजना याच्यासाठी आता आम्ही कंबर कसलेली आहे. आर्थिक दृष्ट्या समृद्ध वर्गाने कुणीही न सांगता स्वेच्छेने अनेक गावांना जलसंधारणाच्या कामासाठी अर्थसहाय्य केलं. भारतीय जैन संघटनेनं जवळजवळ 350 गावांना 75,000 तासांसाठी मोफत मशिनरी उपलब्ध करून दिली, ज्यामुळे जलसंधारणाच्या कामांना गती मिळाली. एकीकडे समाजातला दुरावा मिटला तर दुसरीकडे समाजातल्या विविध वर्गांनी आपापल्या ताकदीनुसार या कामाला बळ दिलं. कुणी सुट्टी काढून परदेशातून आपल्या गावाला पाणीदार करण्यासाठी पोहोचलं तर कुणी जपानवरून आर्थिक मदत आणि शुभेच्छा पोहोचवल्या. कुठे वृद्ध लोकांनी कामाची जबाबदारी घेतली तर कुठे शाळेतल्या मुलांनी, तर कुठे अमोल सर आणि विशाखा मॅडम या शिक्षक जोडप्याने आपली उन्हाळ्याची सुट्टी गावातल्या जलसंधारणाच्या कामासाठी बहाल केली. की आजपर्यंत बऱ्याचशा उन्हाळ्याच्या सुट्ट्या आपण घेतलेत. एक सुट्टी जर आपण समाजासाठी दिली आणि जर एक गाव उभा राहत असेल तर ती सुट्टी आपण का नाही द्यायची. आपल्या आयुष्यात अतिशय कठीण वेळ पाहिलेली लहान लहान मुलं गावापाठी उभी राहिली. जी वेळ आमच्या वर्षी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील मुलींवर आली आहे ती अशा खेडेगावातील एकही मुलीवर येऊ नये असा आमचा उद्देश आहे. बालपणी लातूरमध्ये भूकंपाचे भयानक परिणाम सोसलेल्या आणि आता हिमतीने स्वतःच्या पायावर उभे राहिलेल्या तरुणांनी गावकऱ्यांना बळ दिलं. आज आम्ही आशिवकरांना दाखवून देतोय आणि सांगण्यासाठी या ठिकाणी आलोय की आम्ही ज्या संकटातून बाहेर पडून स्वतःच्या पायावर उभं राहिलो त्याच पद्धतीनं आपल्या समोर जे दुष्काळाचं संकट आहे त्या दुष्काळाच्या संकटामधून आपण देखील बाहेर पडू शकता. तिन्ही विभागाच्या मेंटॉर्सनी गावागावात जाऊन नुसतंच गावकऱ्यांना प्रोत्साहित नाही केलं तर स्वतः मैदानात उतरून श्रमदान सुद्धा केलं.
या 45 दिवसात दररोज साधारण 70 ते 80 हजार लोकांनी श्रमदान केलं आणि महाश्रमदानासारख्या दिवशी तर हा आकडा 1 लाखालाही पार करून गेला. ज्या सद्भावनेने आणि बंधुत्वाने समाजातल्या विविध स्तरांवरची लोक एकत्र आली ते पाहून असं वाटतंय की समाजाने एक असं मजबूत भांड तयार केलंय की ज्यात पाणी नक्की येऊन थांबेल. डोळ्यांचं पारणं फिटणं जे म्हणतो आपण तसं झालं. इतकी माणसं एकत्र येत आहेत सर. खरंय, पाण्याने एक नवीन नातं निर्माण केलं आहे. पाण्याची खासियत देखील हीच आहे की एखाद्या तहानलेल्याला पाणी पाजल्यानंतर त्याच्या मनामध्ये जो आत्मीयतेचा भाव तयार होतो तोच भाव आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. इथल्या प्रत्येक गावकऱ्याचं आज जात, धर्म, पंथ आणि गट हे पाणी झालेलं आहे आणि तेच आपल्याला पाहायला मिळत आहे. मला असं वाटतं की खूप मोठं परिवर्तन पाण्याने घडवलं आहे. हे पाण्याचं नातं हे जन्मभराचं नातं आहे. खरं आहे. आणि भारतीय जैन संघटनेचे शांतीलालजी इथे आले होते आणि त्यांनी असं सांगितलं होतं की पाणी फाउंडेशनच्या निमित्तानं वॉटर कप ही जी स्पर्धा आहे या निमित्ताने जे घडतंय ते स्वातंत्र्यानंतर इतकी मोठी चळवळ प्रथमच महाराष्ट्रात नव्हे देशात पाहायला मिळते. एक्चुअली शांतिलाल जी और बीजेएस का जो कंट्रीब्यूशन है, जो योगदान है वो बहुत बड़ा है जी, क्योंकि उन्होंने इतने गाँव को सप्लाई किया ये मशीनरी जिससे पूरे मूवमेंट को एक बहुत बड़ा सपोर्ट मिला है, बहुत बड़ा सपोर्ट मिला है. और मतलब जो गांव बहुत मेहनत कर रहे थे लेकिन उनके पास पैसे नहीं थे मशीन की, उन्होंने उनको प्रोवाइड किया मशीनरी. तो मुझे लगता है बीजेएस के लिए एक राउंड ऑफ. तर आता आपण पुढे जाऊयात. जितू, तू थोडासा मागे जा आणि खाली बस. असं म्हणतेस? थँक्यू. प्रतीक्षा ताई, हा, आता आम्हाला सांगा की सगळ्यात जास्ती काम कोणी केलेलं विदर्भातल्या लोकांनी. दुसरं काय? सगळ्यात जास्ती काम. 2 मिनिटं बोलू दे लोकांना. मराठवाड्याला नाही, थांबा. मी काय म्हणते प्रतीक्षाताई, मी सांगते कोणी केलं ते. समाजातला एक खूप मोठा घटक आहे, त्यांनी सगळ्यात जास्त काम केलंय. आणि थांबा ना, सांगते ना. समाजातला घटक म्हटलं मी उल्लेख करणार आहे कारण तो करणं अत्यंत महत्वाचं आहे. तुम्हाला सांगू कोण? एक छोटीशी फिल्म बघा. पाणी भरण्यासाठी डोक्यावर हंडेच्या हंडे घेऊन मैलोन मैल पायपीट करणाऱ्या महिला, हे दृश्य महाराष्ट्रातल्या गावागावांमध्ये नित्य नेमानं पाहायला मिळतं. पाण्याच्या या समस्येनं महिलांचे आयुष्य आणि पर्यायाने त्यांची कुटुंब किती प्रभावित झाली आहेत याची कल्पनाही आपण करू शकत नाही. सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा 2017 ही महिलांच्या आयुष्याला एक वेगळं वळण देणारी स्पर्धा ठरली. महाराष्ट्रातल्या अनेक गावांमधल्या महिलांनी या स्पर्धेमध्ये सक्रिय सहभाग घेतला आणि परिवर्तनाची ताकद असलेली त्यांची विविध रूपं पाहायला मिळाली. उमरखेड तालुक्यातल्या कृष्णापूर गावातल्या स्त्रिया कित्येक वर्ष एका चौकटीत जगत होत्या. आम्हाला घरात राहणं, फक्त उठणं, सकाळी कामं करणं आणि घरचं स्वयंपाक करणं, लेकरांना सांभाळणं याच्या व्यतिरिक्त काहीच माहिती नव्हतं. पण पाण्यासाठी त्यांनी ही चौकट मोडली आणि त्या हिमतीनं बाहेर पडल्या. मेन म्हणजे पाटलीन बायांनी स्वतः लाज बाजूला ठेवून हे कामं करायला, श्रम करायचा निर्णय घेतला आणि त्यांनी श्रम करता पाहून दुसरेही त्यांच्याकडे बघून दुसरेही येत आहेत. जत तालुक्यामधल्या बागलवाडीतल्या महिलांनी पुरुषांचा प्रतिसाद न मिळूनही श्रमदानाचं काम नेटानं चालू ठेवलं. आम्ही ठरवलं कुणी करायचं तर स्वतः करायचं. अगोदर स्वतः पुढे येऊया. महिला जेव्हा घराच्या बाहेर पडतील तेव्हा लाजून तरी का होईना पुरुष आपल्या पाठीमागं येतील अशी एक आम्हाला आशा होती. आमची श्रमदानाची संख्या 100च्या वरतीच असते, स्त्री पुरुष मिळून. त्यापैकी 70पेक्षा जास्त महिलाच असतात. फुलंब्री तालुक्यातल्या शिरोडी गावातल्या महिला तर गावातल्या प्रचंड नकारात्मक प्रतिक्रियांना पुरून उरल्या. श्रमदानासाठी दररोज 4 किलोमीटर अंतर चालत जावं लागत असूनही गावच्या डोंगरावर जाऊन त्यांनी अखंडपणे श्रमदान चालू ठेवलं. गाडगे बाबांनी गल्ल्या झाडल्या, त्यांनाही लोकांनी त्रास दिला. सावित्रीबाई फुलेंनी काम केलं, त्यावेळेस त्यांना लोकांनी दगडमाती मारली, काय मारलं. तर आपल्याला तेवढं काय करताय, फक्त बोलताय, बोलू दे, बोलल्यानं काय होतंय. आम्ही शपथच घेऊन आलो होतो का नाही कोणी पण काही बोललं, अंगावर काही पण शिपडलं तर असं हाताने झटकून टाकायचं आणि पुढं चालायचं, ते करायचंच. उमरखेडमधल्या एकंबा गावातल्या विमलताई आणि सुशीलाताई या आदिवासी विभागातल्या महिलांनी पाणी फाउंडेशनचं प्रशिक्षण घेतलं
आणि गावाला वर्षानुवर्षे उत्पन्न मिळवून देणारा पण विनाशाकडे नेणारा मोहाच्या फुलापासून दारू बनवण्याचा धंदा बंद करायला लावला. किंवा आपण ते धंदा सोडू, आपले दारू काढतेत, बायाला मारपीट करतेत, हे धंदा सोडा, आपण पाण्याच्या मागे लागू. बाया तर लय वेड्या झाल्या, पण गावाला सुद्धा त्यांनी वेडं लावलं की बा खरंच आता पाणी 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 पाणीच मिळाले लोक. मराठवाड्यातल्या आनंदवाडीतल्या महिलांनी तर एक वेगळंच आंदोलन केलं. जोपर्यंत गावातले सर्व पुरुष श्रमदानाला येत नाहीत तोपर्यंत चक्क त्यांनी गावातल्या समाज मंदिरात आपलं राहतं घर सोडून मुक्काम ठोकला. अशा पद्धतीनं गावागावांमध्ये महिलांनी पुढाकार घेऊन गावाला दुष्काळमुक्त करण्याचा वसा घेतलाय. अचाट आणि अफाट अशा या महिला शक्तीला आमचा सलाम. हो सर, महबूब खान साहेबांनी एक मदर इंडिया बनवला होता. या तुफान आल्यानं किती मदर इंडिया घडवल्या. हे काय खरं तर बघायला गेलं तर सर ह्या आत्ताच्या ह्या चळवळीमध्ये रेशो जर काढला तर महिलांचं प्रमाण 60%, पुरुषांचं 40% पाहायला मिळालं. आणि इतक्या ठिकाणी महिला स्वतःहून पुढे आल्या. म्हणजे मी आणि सई एका मिटकी नावाच्या गावात गेलो होतो, तर अशा डोंगरात विखरलेल्या महिला सगळ्या काम करत होत्या. आम्ही त्या डोंगरात चालत गेलो तर सगळ्या हायड्रो मार्कर घेऊन उतार मोजत होत्या. मी सहज विचारलं की हायड्रो मार्कर तुम्ही केला आहे, हां, ह्याला पैसे कुठनं आणले किंवा काय कसं? तर म्हटले सर माझा मी घरी तयार केला आहे. एका महिलेनं घरी हायड्रो मार्कर स्वतः तयार करणं, मला वाटतं की ह्यालाच आपल्या ज्ञानाचा पाझर म्हणूया. अगदी खरी गोष्ट आहे. मी पण जिथे जिथे गेलो इतक्या मोठ्या प्रमाणात महिला काम करताना दिसल्या. खरं आपण जर बघितलं तर आपल्या समाजामध्ये महिलांची शक्ती ही प्रचंड आहे, पण ती बंदिस्त आहे. आणि तिला वाट मिळाली तर त्या शक्तीची ताकद इतकी अफाट आहे की तीच परिवर्तन घडवू शकते. आणि या कार्यक्रमामध्ये त्यांना अक्षरशः ते दालन मिळालं, ते व्यासपीठ मिळालं, ते कामाची संधी मिळाली आणि त्या संधीचा इतका प्रचंड उपयोग त्यांनी केला. सगळं तंत्रज्ञान ते शिकल्या आणि काही तर महिला कदाचित 2रा 3रा वर्गही शिकल्या नसतील, पण त्यांना पाण्याचं तंत्र इतकं परफेक्ट माहिती आहे, ते आपल्याला पाणलोट शिकवतात. हे खरंच आश्चर्य आहे. वॉटर कपनी हेही सिद्ध करून दाखवलं की संधी मिळाल्याबरोबर हा जो उरलेला 50% घटक आहे हा अधिक पॉवरफुल आहे, हा अधिक ताकदवर आहे आणि हा खऱ्या अर्थानं परिवर्तन घडवू शकतो. मला एक गोष्ट इथे सांगावीशी वाटते की विठ्ठलाला सुद्धा आपण माऊली म्हणतो आणि या माऊलींनी काय केलंय त्यानिमित्तानं 4 ओळी आठवल्या त्या अशा की बंध दिला ओढ दिली वाट तूच नादवली मायेतून गुंतवले तूच पुन्हा साध दिली लेकराच्या डोळी भोळ्या विठ्ठलाची बाहुली पंखांना बळ देऊनिया हाक देते माऊली. या सर्व माऊलींना आमचा शिरसाष्टांग नमस्कार. कुठे जाऊ नका, पात्रात तुफान आलंय. माणसं सामान्य वाटतात पण तेच असामान्य काम करतात. अनेक वेळा आपल्याला जी माणसं खूप मोठी वाटतात ती लहान असतात आणि ज्या माणसांना आपण अगदी लहान समजतो ती इतकं मोठं काम करतात. मंडळी, ज्या लोकांनी स्वतःच्या अडचणींचा कुटुंबाचा विचार न करता अतिशय समर्पित भावनेनं काम केलं आणि हा वॉटर कप एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवला, अशा काही लोकांची कथा मी आता तुम्हाला सांगणार आहे. बघूया. सत्यमेव जयते वॉटर कप 2017 मध्ये महाराष्ट्रातल्या गावागावांमध्ये असे वॉटर हिरोज पाहायला मिळाले की ज्यांनी स्वतःच्या सर्व अडचणींना बाजूला सारलं आणि तन मन धन अर्पण करून अक्षरशः वेड लागल्यासारखं पाण्याचं काम केलं. मराठवाड्यातल्या गोलेगावच्या सरपंचांना गावात श्रमदानासाठी हवा तसा प्रतिसाद मिळत नव्हता. अशाच सरपंचांनी अख्खं गाव श्रमदानाला यावं म्हणून स्पर्धा संपेपर्यंत फक्त एक वेळ अन्न सेवन करण्याचा निश्चय केला. याचा त्यांच्या शरीराला आणि मनाला त्रास होऊ नये, स्पर्धा संपेपर्यंत ते या निश्चयावर ठाम राहिले. भूमातेचा त्रास खूप मोठा आहे, तो त्रास मिटवण्याकरता सगळा त्रास सहन करणं गरजेचं आहे. विदर्भातल्या 4 मोळी गावातल्या महिलांना त्यांच्या उदरनिर्वाहासाठी दरमहा निराधार योजनेतनं 600 रुपये पेन्शन म्हणून मिळतात. त्या महिलांनी आपल्या पोटाला चिमटा काढून यातले 500 रुपये बाजूला केले
आणि गावातल्या जलसंधारणाच्या कामासाठी लागणाऱ्या मशीन्सच्या डिझेलसाठी दिले. महिला मंडळानं सर्व सांगितलं की हे माणसं आपले हे नाराज माणसं झाले तर आपण इथल्यानंतर आपली फुल नाही तर फुलाची पपडी आपण याले देऊ. तर सर्वांना हात वर केले देऊ म्हणा. विदर्भातली प्रिया बाळसराफ ही शहरात राहणारी इंजिनिअरिंगची विद्यार्थिनी. आपला माळेगावचा मित्र अंकित याच्या विनंतीवरनं कधीही गावातलं आयुष्य जगलेलं नसताना तिने स्पर्धेच्या कालावधीत माळेगावमध्ये चक्क मुक्काम ठोकला आणि आपले मित्र अंकित, हर्षवर्धन आणि हिमांशू यांच्या सोबतीने गावात जलसंधारणाची मोहीम उभी केली. म्हणजे मला हे आढळून आलं, जर आपण जर इथे जर आज आलो नाही, आपण जर साथ सोडला तर कुठे ना कुठे गावात साथ सुटेल. म्हणून मी 45 दिवस राहण्याचा इथे निर्णय घेतला. पश्चिम महाराष्ट्रातल्या आटपाडी तालुक्याच्या बीडीओ मीना साळुंखे आपला जोडीदार आयुष्याच्या अर्ध्या वाटेवर सोडून गेल्याचं दुःख बाजूला सारून आपल्या तालुक्यातल्या गावांचा पाणलोट विकास करण्यासाठी स्वतःला संपूर्णपणे पाण्याच्या कामात अहोरात्र झोकून दिलं. विदर्भातल्या खडकी गावातल्या नैना चिंचे हिने आपल्या आजारी वडिलांची सेवा करत घरच्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत गावात पाणलोट विकासाचं पहिलं पाऊल उचललं. नैनानं एकटीनं गावातला पहिला शोषखड्डा तयार केला आणि गावाला तिच्या पावलावर पाऊल ठेवण्यास प्रवृत्त केलं. पूर्ण गाव म्हणजे असं पाणीदार झालं पाहिजे असं वाटतं मला, कारण आता एवढा जेव्हा दुष्काळ आहे हा कधीच नाही राहा. पातूर तालुक्यातल्या शिरला गावच्या अनिसा पठाण या तरुणीने आपल्या साखरपुड्यासाठी जमवलेली रक्कम गावातल्या जलसंधारणाच्या कामासाठी देऊ केली. शिवाय गावात श्रमदानाच्या चळवळीचं नेतृत्व करता यावं म्हणून स्वतःच्या लग्नाची तारीख पुढे ढकलली. माझं मन एवढं रमलंय या स्पर्धेमध्ये, तर म्हणून सध्या मी त्यांना सांगितलं आणि तिकडचे सुद्धा राजी झाले की डेट आपण समोर काढू. असं वाटतंय पाण्यासाठी जेव्हा इतकी लोक एवढ्या प्रांजळ मनानं आणि जिद्दीनं पेटून उठले, पाण्यासाठी ही लागलेली मनांमधली आग महाराष्ट्र पाणीदार झाल्यावरच विझेल. तुम्ही यातल्या बहुतेक महिलांना जाऊन भेटलात आमिर आणि किरण. इन लोग को मिलके इतनी यंग लड़कियां हैं, इन लोग को मिलके लगता है कि क्या फायर है इन्होंने. इतनी क्लैरिटी है, इतनी प्योरिटी है और इनोसेंस और होप है और वो फायर है. तो बहुत ही मतलब दिल खुश होता है ऐसे लोगों से मिलके. माणसं सामान्य वाटतात पण तेच असामान्य काम करतात. अनेक वेळा आपल्याला जी माणसं खूप मोठी वाटतात ती लहान असतात आणि ज्या माणसांना आपण अगदी लहान समजतो ते इतकं मोठं काम करतात. आता बघा, जे आपण आत्ता बघितलं या प्रत्येकाचं काम इतकं मोठं आहे की त्यांचं काम बघितल्यानंतर आपल्या लक्षात येतं की आपण किती लहान आहोत. आणि मला वाटतं हीच खरी प्रेरणा आहे आणि हे खरे हिरो आहेत. आमिर जे म्हणाला ते अगदी खरं आहे. दे आर द रियल हीरोज. मेरा ये जो पर्सनल अनुभव था वहाँ घूम के, कि एक ये बात होती है कि आप कुछ गांव के लिए करना चाहते हैं, लेकिन जो साथ में करने का जो आनंद होता है वो मुझे पर्सनली एक्सपीरियंस, वो अनुभव मिला. एक साथ जब और सब लोग गाना गा रहे हैं, भजन मंडली है, एक जो एक फीलिंग, जो आनंद आया एक साथ काम करने का, वो हम भूल गए हैं. वो हम करते नहीं हैं आजकल. कहाँ हम साथ में कंधा कंधा मिला के कुछ करते हैं. तो ये एक्चुअली मजे का काम है. तर हे आपल्या मातीचा उत्सव आहे आणि तो आपण साजरा करतोय. आणि जसं मुख्यमंत्री सर म्हणाले की हे खूप मोठं आहे, ही माणसं मोठी दिसत आहेत, तर ते मोठं व्हायचं तर असं व्हायचं. नाहीतर कबीराचा दोहा आहेच की बडा भया तो क्या भया, जैसे पेड़ खजूर और पंथी को छाया नहीं और फल लागे अति दूर. तर तसं मोठं होऊन काही उपयोग नाही. सांगण्यासारखं खूप आहे, बोलण्यासारखं खूप आहे. कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुफान आलाया. असा अंदाज आहे की या भीम पराक्रमामुळे 27,360 कोटी लिटर पाणी म्हणजेच 10,000 लिटरचे 2,73,60,000 टँकर्स इतकं पाणी जमा करण्याची क्षमता निर्माण झाली आहे. तर हा एक प्रवास आहे त्रासाकडून आनंदाकडे, अंधाराकडून उजेडाकडे, वाळवंटाकडून नंदनवनाकडे. हे नंदनवन निर्माण होण्यासाठी आता फक्त एकाच गोष्टीची वाट पाहतो आहोत, तो म्हणजे धो धो पाऊस. एप्रिल मेचं रखरखीत ऊन. आपल्या जमिनीवर जेव्हा निसर्ग वर्षातला सर्वात आव्हानात्मक आणि कठीण काळ माणसांसमोर ठेवतो, याच कालावधीत यावर्षी सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा 2017च्या अनुषंगानं शेकडो गावांमधल्या लाखो लोकांनी या आव्हानाला हसत खेळत स्वीकारलं. आपल्या श्रमदानाच्या जोरावर दुष्काळाशी टक्कर देण्याचा जणू एक सामूहिक निर्णय घेतला.
सलग 45 दिवस न थांबता न थकता एक महासंग्राम लढलं गेलं. असा अंदाज आहे की या भीम पराक्रमामुळे 27,360 कोटी लिटर पाणी म्हणजेच 10,000 लिटरचे 2,73,60,000 टँकर्स इतकं पाणी जमा करण्याची क्षमता निर्माण झाली आहे. आता प्रतीक्षा आहे पावसाची. जेव्हा मागच्या वर्षाप्रमाणे यंदाचाही पाऊस महाराष्ट्रात सुख, समृद्धी आणि आनंदाच्या सरी घेऊन येईल. अभी हम सबको इंतज़ार है बारिश का और हम यही प्रार्थना और दुआ करते हैं कि इस साल बहुत ही अच्छी बारिश हो, ताकि जितना कुछ काम हुआ है गांव-गांव में उसका पूरा फ़ायदा हर गांव को, जिन जिन लोगों ने जो काम किया है, जब वो बारिश देखेंगे और उस काम को वो उभरता हुआ देखेंगे और अपने गांव को पानीदार पाएंगे, उससे उनकी ज़िंदगी में सुख आएगा, समृद्धि आएगी, तो यकीनन हम सबका दिल भराएगा उससे. नाही, अगदी खरं आहे. बघा, मागच्या वर्षी लातूरमध्ये 500 टँकर होते. आता लातूरमध्ये एकही टँकर नाही. आणि लातूरकर गमतीने मिरजेच्या लोकांना म्हणतात, कारण मागच्या वर्षी ट्रेननी पाणी मिरजेने पाठवलं, ते म्हणतात आता आमच्याकडे पाणी आहे, घेऊन जा परत. हे जे काम झालेलं आहे याचं सगळ्यात महत्त्व काय आहे? आपण दुष्काळमुक्ती म्हणतो, त्याचा अर्थ काय आहे? आत्ता आपल्याकडे 98%, 96% पाऊस पडला तर दुष्काळ नाही, आणि त्यापेक्षा कमी पडला तर दुष्काळ. पण ह्या सगळ्या जे काही आपण स्ट्रक्चर्स तयार केले आहेत, यातनं आपण पडणारा थेंबन थेंब हा जमिनीत मुरवण्याचं काम केलेलं आहे, आणि तो साठवून ठेवण्याकरता भांडे तयार केलेले आहेत. त्यामुळे हे काम जसं जसं वाढत जाईल, ॲव्हरेजपेक्षा कमी पाऊस पडला तरीही दुष्काळ पडणार नाही. दुसरं महत्त्वाचा याचा फायदा काय, जो मागच्या वर्षी आमच्या लक्षात आला, पाऊस तर 100% पडला, 98% पडला, पण 2 पावसाच्या दिवसांमध्ये प्रचंड मोठा गॅप आहे. 4 दिवस खूप पाऊस पडतोय आणि मग 20 दिवस पाऊस पडत नाही आहे, आणि मग शेतकऱ्याच्या पिकावर ताण पडतोय आणि ते पीक मरत आहे. पण ही भांडी तयार झाल्याबरोबर विहिरीतलं पाणी वर आलं आहे, नदी नाल्यामध्ये पाणी आहे, त्यामुळे तो या पाण्याचा उपयोग करून या 22 दिवसाच्या 30 दिवसाच्या कालावधीमध्ये संरक्षित सिंचन घेतो आहे, आणि त्यातनं आपली पिकं वाचवतो आहे. म्हणून पाऊस तर चांगला पडलाच पाहिजे, तो पडेल, आपल्याला सुंदर असं पाणी दिसेल, पण यदाकदाचित एखाद वेळी तो कमीही पडला तरी देखील ही गावं जी आहेत ही वाचतील. आज आमच्याजवळ काय संधी आहे? आमच्याजवळ संधी आहे जलस्वाधीनतेची आणि जलस्वावलंबनाची, आणि या लढाईमध्ये जो लढेल तो खरा देशभक्त आहे. पावसाची वाट आपण पाहतोच आहोत. स्पर्धा संपलेली आहे, पण आता निकाल कसा लागणार आहे आणि त्याचे काय निकष असतील? पोळ सर आपल्यासोबत आहेत. सर, काय सांगाल? आता स्पर्धा तर संपली आहे आपली 22 तारखेला. स्पर्धेच्या प्रशिक्षणामध्येच आम्ही शिकवलं होतं, कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात काम होणार ह्याची जाणीव आम्हाला नक्कीच होती. म्हणून आम्ही त्यासाठी एक ॲप डेव्हलप केलेलं आहे, जे गावातल्या प्रत्येक प्रशिक्षण घेतलेल्या माणसाला माहिती आहे. ह्या ॲपमध्ये जी काही कामं केलेली आहेत ती भरायची आहेत. हे जे भरलेलं सगळं त्यांनी काम जे आहे हे तपासणारी पहिली कमिटी 1-2 दिवसामध्ये आता गावामध्ये जाईल. ती त्यांनी भरलेलं ते प्रत्यक्ष फील्डवर तसंच आहे का ह्याची तपासणी होईल. सर्वाधिक 10 गावं जी असतील ज्यांना जास्त मार्क आहेत, ह्या 10 गावांचं अंतिम परीक्षण हे पोपटराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी केलेली आहे. हे परीक्षण करतील आणि ह्या 10 गावामधून 1, 2, 3 नंबर्स काढले जातील जे ह्या स्पर्धेचे मानकरी असतील. आणि ह्याचा बक्षीस वितरण समारंभ 6 ऑगस्टला होईल, आणि तिथंच त्या कार्यक्रमामध्येच ह्या सगळ्या गावांना कुठल्या गावाला बक्षीस मिळालेलं हे त्या कार्यक्रमामध्ये कळेल, अगोदर कळणार नाही. 6 ऑगस्टला बक्षीस समारंभ होणार आहे, आणि तो तुम्हा सर्व प्रेक्षकांना दिसणार आहे 15 ऑगस्ट रोजी आपल्या स्वातंत्र्य दिनी. याच्यापेक्षा मोठा शुभमुहूर्त काय असणार? आमिर खान, तुम्ही या गोष्टीची सुरुवात केली, आता हे दुसरं वर्ष, काय वाटतं या शेवटच्या टप्प्यावर येऊन? जब हमने शुरू किया था तो हमें बिल्कुल अंदाज़ा नहीं था कि ये हम कहाँ तक जाएंगे, ये कामयाब होगा कि नहीं. रिसर्च करने के बाद भी सत्य और मैं सोचे थे कि इसमें हमको
कदम रखना चाहिए कि नहीं रखना चाहिए, बहुत डर लगता है। तो वो हमने जो प्लान बनाया वो हमने देवेंद्र जी को शेयर किया कि हम ऐसा ऐसा सोच रहे हैं, हमारी थिंकिंग करेक्ट है नहीं है। तो देवेंद्र जी वो इंसान है जिन्होंने हमको बोला कि आपकी थिंकिंग बिल्कुल परफेक्ट है, और उनके रिएक्शन के बाद हम लोग को हिम्मत मिली। क्योंकि देवेंद्र जी का एक्सपीरियंस, वो ज़मीन से जुड़े हुए व्यक्ति हैं और उनका ये कहना हमारे लिए बहुत इम्पोर्टेंट था। कुछ लोगों का बहुत ख़ास योगदान था। एक तो जो हमारे फंडर्स हैं, जो हमारे 5 फंडर्स हैं, रिलायंस फाउंडेशन, टाटा ट्रस्ट, जानकी देवी बजाज ग्राम विकास संस्था, HT पारेख फाउंडेशन और पीरामल फाउंडेशन, ये 5 जो संस्थाएं हैं, जो ऑर्गेनाइजेशंस हैं, ये चट्टान की तरह हमारे पीछे खड़ी रही हैं इस पूरे मुहिम में। तो सबसे पहले तो मैं उनका शुक्रिया अदा करना चाहूँगा, और दूसरा मैं ये कहना चाहूँगा कि जो एडमिनिस्ट्रेशन ने जिस तरह से साथ दिया है इसमें, वैसे तो ये उनका काम है और वो करते ही हैं, लेकिन अपने काम से आगे बढ़ के जो उन्होंने गांव वालों के साथ मिलके काम किया है, चाहे आप कलेक्टर से ले लीजिए, ग्राम सेवक तक और कृषि सहायक तक, तलाटी, BDO, प्रांत, सब ने एकदम एक जज्बाती होकर पूरे जोश के साथ जो काम किया है, वो एक बहुत बड़ी चीज़ है जो मुझे लगता है कि जो एक लोग और प्रशासन जो एक होके काम कर रहा है, इससे मुझे बहुत हिम्मत मिलती है। एक्चुअली काम से ज़्यादा जो लोगों के अंदर जो जज्बात हैं, जो इमोशंस हैं, भावना हैं, उससे हमको ज़्यादा हिम्मत आ रही है, और इससे हमको जोश भी आ रहा है कि अगले साल हम इसको और बड़ा करें। तुम्ही सांगितलं हा वणवा पेटवला, एक काडी टाकली आणि वणवा पेटला, आणि आता तो पेटच चाललाय. काय वाटतंय तुम्हाला या सगळ्याकडे पाहताना? स्वामी विवेकानंदांनी मद्रासच्या युनिव्हर्सिटीमध्ये ते ज्यावेळेस गेले त्यावेळेस त्यांनी विद्यार्थ्यांना विचारलं की तुम्हाला देशभक्ती म्हणजे काय माहिती आहे का? तर ते असं म्हणाले की सीमेवर लढणं ही देशभक्ती आहेच, आपल्या देशाच्या स्वातंत्र्याकरता लढणं ही देशभक्ती आहे, पण कदाचित या दोन्ही गोष्टी प्रत्येकजण करू शकतो असं नाही. पण ते असं म्हणाले की असं तुम्हाला कधी होतं का की रात्री अचानक तुमची झोप उघडते आणि तुम्हाला झोप येत नाही आणि तुमच्या नजरेसमोर आपल्या देशातली दरिद्रता, आपल्या देशातली जातीयता, आपल्या देशातलं बेरोजगारी, आपल्या देशातली रोगराई, या सगळ्या गोष्टी अचानक तुम्हाला जाणवतात की काय चाललं आहे समाजात, हे काय होतं आहे, आणि त्यानंतर तुम्हाला रात्रभर झोप येत नाही. असं कधी होतं का? आणि असं झाल्यानंतर तुमच्या मनात असं कधी येतं का की हे मी दूर केलं पाहिजे, मला काहीतरी करायचं आहे, आणि त्याकरता एखादी योजना करून तुम्ही छोट्यातला छोटा जरी त्याच्यामध्ये प्रयत्न केला तरी देखील तुम्ही देशभक्त आहात. मला असं वाटतं की आपली जी पिढी आहे या पिढीला स्वातंत्र्य लढ्यात लढण्याची संधी नाही आहे, स्वातंत्र्याचा लढा संपलेला आहे. पण आज आमच्याजवळ काय संधी आहे? आमच्याजवळ संधी आहे जलस्वाधीनतेची आणि जल स्वावलंबनाची, आणि या लढाईमध्ये जो लढेल तो खरा देशभक्त आहे. पाणी फाउंडेशन आणि सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा हे सगळं काय, तर हे एक स्वप्न आहे. ते यांनी पाहिलेलं स्वप्न आमचं झालं आणि आम्ही अभिनेते म्हणून इथे सहभागी झालो होतो. मी आणि माझे सर्व सहकारी, आमचं कार्यकर्त्यांमध्ये रूपांतर झालं. आणि मला ठाऊक आहे की असे अनेक कार्यकर्ते आपल्याला हवे आहेत, कारण हे जे शेतकरी राजाचं दुःख आहे, जे त्याच्या कुटुंबाचं, त्याच्या काळ्या आईचं, आपल्या काळ्या आईचं दुःख आहे, ते दुःख आपलं झालं पाहिजे, आणि ते झालं. आणि परदुःखातूनच आपण समृद्धतेकडे जातो, आपण माणूस म्हणून घडतो. तर मला नक्की खात्री आहे की आपण असे अनेक कार्यकर्ते जोडू पुढल्या वर्षासाठी. तर आता भेटूया पुढल्या वर्षी, परंतु त्याच्या आधी बक्षीस समारंभ आहेच, आणि त्याचसोबत मला पाहायचं आहे की ही ट्रॉफी जी आहे ती कुठल्या गावात जाते याची मी वाट पाहतो, आणि त्याचसोबत मी वाट पाहतोय आता फक्त पावसाची. आणि मला खात्री आहे की आपले एवढे श्रम पाहून पाऊस धावून येणार, आपल्या महाराष्ट्राला चिंब करून टाकणार, पाणीदार करणार आणि दुष्काळाला दूर दूर पळवून लावणार. देवेंद्रजी, या कार्यक्रमाचा शेवट करण्याची एक वेगळी पद्धत आहे, तर निरोप घेतोय. पण भेटूया पुढल्या वर्षी याच ठिकाणी याच वेळी माझ्या सहकाऱ्यांसोबत, आणि तुम्ही सुद्धा माझ्यासोबत म्हणा, अन्न गुडगुडे, पाणी गुडगुडे, दुष्काळ.